मंडळी, कशा आहात? मजेत ना? आपल्या नेहमीचा आणि आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे. मी पुन्हा एकदा आपली ताई दीपावली आपल्या सेवेकरता आली आहे. आज आपल्याला नवीन काहीतरी युट्यूब चॅनलवर घेऊन आली आहे. जसं अंबरनाथ मध्ये एका रात्रीमध्ये 5 पांडवांनी बांधलेलं पुरातन काळातलं 965 वर्ष जुनं हे मंदिर अमरेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. अमरेश्वर या शंकराचं नाव आहे. त्या शंकराच्या नावामुळे त्या शहराला अंबरनाथ असे प्राचीन काळाचं मंदिर आहे. त्याचप्रमाणे आज माझ्या भावाने मला मोबाईल गिफ्ट केलेला आहे. तर मोबाईल कोणता आहे, कोणत्या कंपनीचा घेतलेला आहे, मोबाईल का घेतलेला आहे तेही बघायला विसरू नका. त्याचप्रमाणे आज मी श्रीराम मध्ये आमच्या इथून 20 ते 25 मिनिटं अंतरावर भारतातील सर्वात उंच शंकराचं मंदिर आहे. शंकरही खूप मोठा आहे. भारतातील सर्व देवादेवतांचं दर्शन तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे. अष्टविनायकाचं, 8ही गणपतीचं दर्शन मिळणार आहे. 9 ग्रहाचं तेही तुम्हाला दर्शन तिथे मिळणार आहे. त्याचप्रमाणे महालक्ष्मीचे प्रिय विष्णुदेव त्यांचंही दर्शन तुम्हाला मी देणार आहे. राधाकृष्ण, त्याचप्रमाणे आपले हनुमान, म्हणजे सगळ्यांचं दर्शन मी तुम्हाला एकाच ह्याच्यामध्ये देणार आहे. बघा, 108 शिवलिंग असलेलं हे महामंदिर कुठे आहे? मेन म्हणजे ह्याचं गुफा आहे. ह्या गुफ्यामध्ये खूप प्रमाणाचं रहस्य दडलेलं आहे. चला, तर आता आम्ही चाललेलो आहोत शंकराच्या मंदिरात. पहाटेचे 1:30 वाजता ट्रेन पकडायची आहे आणि आम्ही सगळे निघालो. पहाटेच्या 1:30 वाजता शंकराचं मंदिर बंद होतं. मग मी तिथेही तुमचा एक छोटासा फोटो घेतलेला आहे. बघा, महाशिवरात्रीचं सकाळचं पहाटेचं दर्शन. आता आम्ही आलेलो आहोत एक्सिलेटरवर. अशाच प्रकारे आम्ही एक्सिलेटर पार करून आम्ही स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि स्टेशनवरून आता आम्ही अंबरनाथ जाणार आहोत. तर सगळ्यांनी आमच्यासोबत शिव मंदिराला चला. जय जय महादेव, हर हर महादेव. हे काका, ही काकी, ही माझी आई, हे 2 माझे भाऊचे, ही माझी वहिनी, ही माझी पप्पी दिदी, ही माझी पुत्री आणि ही माझी मुलगी. कुठे गेली? मुलगी तिथे बसली, भाऊ तिथे बसलेला आहे आणि माझा मुलगा आता आम्ही अंबरनाथ स्टेशनवरून वर जात आहोत. वर जात असताना व्हिडिओ काढायला आम्ही एक माणूस ठेवलेला आहे. आता आम्ही व्हिडिओ करून वरती जात आहोत. अंबरनाथ स्टेशनचा लोगो मला दिसला नाही, पण आम्ही खूप लवकर जाण्याचा प्रयत्न करतोय म्हणून आम्ही आता ब्रिजवर आलेलो आहोत, प्लॅटफॉर्म क्रमांक 3वर. इथून आता आम्ही बाहेर पडणार आहे अंबरनाथ मंदिरकडे जायला. ही सगळी माझी फॅमिली. इथे मला महाराजांचं दर्शन घ्यायसाठी मी आलेले आहे. मला राहवलं नाही. जय शिवाजी, जय भवानी. पहिला चाय फ्री मध्ये भेटतोय. सगळ्यांनी चाय प्यायला या. प्रसाद आहे, प्रसाद. चाय प्यायला या. हे भजन पण चालू होतं, प्लस आमचं दर्शनही झालं, चाय पण पिला आणि पहाटेचं पहिलं दर्शन घेतलं आणि मग आम्ही चालत चालत पुढे मंदिरात येऊन गेलो. हे आहे महाशिवरात्रीचं प्रवेशद्वार. इथून पुढे अजून 2 प्रवेशद्वार आहेत. तिथे पुढे जात जात आम्ही, मला इथे खेळण्याचे वगैरे दुकान एवढ्या 1:30 वाजता सुद्धा चालू होतं.
आता आम्ही लवकरात लवकर दर्शन घेऊन आम्ही लवकरात लवकर येऊ असं मला वाटत होतं. पण जेव्हा मी पुढे जात होतो आम्ही तेव्हा आम्हाला असं वाटत होतं की आता लाईन संपेल, मग लाईन संपेल. असं करत करत आम्ही खूप वेळ लाईनीमध्ये उभे राहिलो. इथे मंडारीचा खेळ चालू होता. हा मंडारीचा खेळ बघताना मला लहानपणीचा आपला धडा आठवला. त्याच्यामुळे मी हा व्हिडिओसुद्धा काढून ज्या लोकांना माहीत नसेल मंडारीचा खेळ काय असतं त्या लोकांसाठीही बघण्यासारखं आहे. आता ही आमची स्टार्टिंगची लाईनीत आम्ही उभे राहत असताना आम्हाला असं वाटलं की एवढी लाईन पार झाली म्हणजे आम्हाला लवकरात लवकर शंकराचं दर्शन मिळेल. पण हे असं नाहीये. हे 20 ते 25 प्रकारची खूप भली मोठी लाईन आहे. ही लाईन पार करून आम्ही पुढच्या स्टेपपर्यंत येतच होतो. तोपर्यंत आम्हाला वाटले आताही ही लाईन संपेल, मग ही लाईन संपेल. पण आम्ही अक्षरशः 5 तास लाईनमध्ये होतो. तर आम्ही काय 5 तासाचा व्हिडिओ नाही घेतलेला आहे. आम्ही सगळा व्हिडिओ शॉर्टकट करून टाकलेला आहे. गर्दी तर इतकी होती की ती बघून असं वाटत होतं की आम्हीच सगळे सकाळी लवकर आलेलो नाहीयेत. अजून खूप जण आहेत ते आमच्या आधी येऊन लाईनीला उभे राहिलेले आहेत. आमची लास्ट ट्रेन होती. लास्ट ट्रेनने आम्ही आलेलो आहोत. तरी पण आम्हाला एवढी गर्दी मिळाली. म्हणजे विचार करा हे लोक किती वाजता आलेले असतील. आणि ह्यांचं 5 तासाचं दर्शन म्हणजे असं वाटत होतं जणू काय कुठे आपण पिकनिकलाच वगैरे आलेलो आहोत. खूप छान वाटत होतं. प्रत्येक ठिकाणी पाणी चाय वगैरे ते सुद्धा देत होते. एवढी लाईन आहे बघा. आता ही कधी पार व्हायची. शंकराचं मंदिर अंबरनाथ स्टेशनपासून 15 मिनिटं अंतरावर आहे. हे मंदिराची खासियत आहे की एका रात्रीमध्ये 5 पांडवांनी बांधलेलं महापुरात 965 वर्ष जुनं असलेलं हे मंदिर आहे. ह्या मंदिरामध्ये खूप प्रकारचे कोरीव काम केलेले आहेत. त्यासाठी एवढे भाविक भक्त महाशिवरात्रीच्या रात्री सगळे महाशिवरात्रीला म्हणजे महादेवाला भेटायला आलेले आहेत. तर सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. चला गर्दी तर काय कमी व्हायची नाव नाही घेते, पण आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन गर्दी पार करून दर्शन घेणारच आहोत. एवढी लाईन आहे बघा. आता ही कधी पार व्हायची. चला आपली लाईन आहे. बोलो कालो के काल महाकाल महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी. बोलो कालो के काल महाकाल महाराज की जय. बोलो काशी विश्वनाथ की जय. पार्वती पते आता करतेच आहे ना बाबा. आता दूर दूर बघा ना.
करत 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 आम्ही अक्षरशः पुढे 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 जात आहोत. चला चला पटापट. चप्पल देऊ ना. महाराज की भारत माता की भारत माता की जय बोलो. खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे बाबा, खूप म्हणजे खूप. पण शेवटी आम्ही पोचत आलेलो आहे. गर्दी आहे, खूप गर्दी आहे बाबा, खूप म्हणजे खूप. पण शेवटी आम्ही पोचत आलेलो आहे. खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे बाबा, खूप म्हणजे खूप. पण शेवटी आम्ही पोचत आलेलो आहे. महाराष्ट्रातील अनेक प्राचीन मंदिरे आहेत. अतिशय सुप्रसिद्ध असलेले अंबरनाथ मंदिर म्हणजेच आताचे अंबरनाथचे प्राचीन शिव मंदिर हे पांडवाकालीन असल्यास सांगितले जाते. या मंदिराचा इतिहास, महत्व, मान्यता अगदी विशेष आहे. अंबरनाथ शहराचे भूषण आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले प्राचीन शिव मंदिर म्हणजे सत्यापित केलेलं एक अद्भुत आणि अप्रतिम नमुना असल्यास सांगितले जाते. शिलाहार राजघराण्यातील मामनिम यांनी राज्याच्या काळात इसवी सन 10 ते 60 मध्ये हे मंदिर पूर्ण झाल्यास उल्लेख मंदिरावरील उल्लेखावर आढळून आले. सांस्कृतिक वारसा म्हणून जगभरातील 218 कला संपन्न वास्तू युनेस्कोने जाहीर केल्या. त्यातील महाराष्ट्रातील अंबरनाथ या प्राचीन शिव मंदिराचा समावेश आहे. अंबरनाथाचे प्राचीन शिव मंदिर शिल्पजडित आहेत. अंतराळ, सभामंडप, मंडपातील स्तंभ यावर विविध देवदेवतांची शिल्पे साकारलेले आहेत. त्याच मंदिरात अगदी शेजारी पाण्याचा ओढा देखील आहे. या ओढ्याला वाधुनी नदीचा ओढा असंही म्हटलं जातं. ठिकाणांचं मूळ नाव म्हणजे अंबरनाथ असे होते, ज्याला अपभ्रम होऊन ते अंबरनाथ झाले. या मंदिरावर मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक शैलींचा प्रभाव पडला आहे असे सांगितले जाते. हे शिव मंदिर हेमाडपंथी असल्यास सांगितले जाते. मात्र काही अभ्यासांच्या मते अंबरनाथाचं शिव मंदिर भूमीज म्हणजे जमिनीवर दगडावर दगड रचून तयार केलेलं वास्तू आहे. हे एकच भूमीज मंदिर आहे ज्याचं द्राविडीकरण केले गेले आहेत असं म्हटलं जातं. तर बघा, इकडचं नेचर सुद्धा खूप छान आहे आणि जे जे कोरीव काम केलेलं आहे मी त्यांना तुम्हाला झूम करून या मंदिराचं पूर्ण मागून पुढून पूर्ण प्रकारे तुम्हाला झूम करून हा व्हिडिओ दाखवत आहे. कारण की ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी असं दाखवण्याचा प्रयत्न करते ज्याला कुणालाही यायला जमलं नाही तर ह्यांचं कोरीव काम बघा. ह्यांच्या स्तंभावर जे कोरीव काम केलेलं आहे एकदम बारीक नक्षीदार आहेत आणि हे असं म्हटलं जातं की प्राचीन काळातल्या दगडांपासून तयार केलेलं आहे. म्हणजे बघा, एका रात्रीमध्ये हे मंदिर तयार कसं केलं असेल, काय केलं असेल, या 5 पांडवांचं खरंच खूप अभिमान आहे. देशातील 12 ज्योतिर्लिंगातले हे मंदिर जुनं आहे. या मंदिराभोवती भिंत आणि समोरच्या नदी मंडप कालमहात नष्ट झाले असलेस तरी मूळ मंदिर मात्र अजूनच टिकून आहे. सध्या असलेलं मंदिर 2च भागात आहे, गाभारा आणि सभामंडप. गाभारा हे सभामंडपापेक्षा छोटे व खोलगट जागी आहे, म्हणजे थोडंसं खोलगट जागी आहे. गाभाराच्या दरवाजावर गणेशपट्टीवर शिव, सिंह,
सिंह आणि हत्ती यांचा सुरेख आकृती कोरलेल्या आहेत. या मंदिरावर गरुडासन विष्णू मंदिराच्या निर्मिती करणारा व स्थापित कलापधारी शिवविवाह पूर्वीची पार्वती शिव पार्वती विवाह सोहळा, चंडिका पार्वती, चामुंडा, नटराज, कालीमाता, महिषासूर मर्दिनी, गणेश नृत्य मूर्ती, नृसिंह अवतारणी मूर्ती व गजासूर वधाचे शिवमूर्ती अत्यंत कुशलतेने कोरलेली आहेत. बघा, खूप बारीक नक्षीदार आहेत. मला खूप म्हणजे बघताना असं वाटत होतं की खरंच खूप छान प्रकारे केलेले आणि इकडची ग्रीनरी तर इतकी छान होती की मला ती राहवतच नव्हती. बघा, मी आणि माझा भाऊ सुद्धा ते खरंच ग्रीनरी खूपच छान आहे तिथेची. आणि आता आम्ही खूप जवळजवळ पोहोचत आहोत. जागोजागी पोलिसाचा बंदोबस्त आहे, पण खूप लाईनला गर्दी होती. अक्षरशः आम्हाला 5 तास लाईन लागली. इथे गरम गरम भाई मुझे भी लेना चाहे. मंदिराच्या तर शेवटचा आणि लास्टचा आहे. थैंक यू. तुला माहिती आहे भरू आपा भरू. हाँ मेरा भी हल्का ही देखो. बस बस. थैंक यू. जय बोले. तुम्हाला माहित आहे का, या भिंतीवर एकूण 70 अशा प्रतिमा कोरल्या आहेत. शंकर पार्वतीचा विविध मुद्रामधील या मूर्तीत अत्यंत कोरीव आहे. तसंच या मंदिराच्या परिसर अत्यंत मनमोहक असल्यास खूप छान वाटत आहे. मंदिराजवळ एक गुहा असून ती थेट पंचवटी येथे जाते असं जेव्हा मला कळलं ते ऐकून तर मी एकदम शॉकच झाले. आम्ही आता मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे. बघा, इथून पुढे आपण आतमध्ये प्रवेश करतोय. इथे कॅमेरा अलाउड नाहीये, तरी पण मी मोबाईल आडवा करून आतमध्ये व्हिडिओ काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. बघा, इथे किती छान कोरीव काम. बघा, इथे दर्शन घेतलेलं आहे आणि आता दर्शन देऊन डायरेक्ट ढकलपास करत आहेत, कारण की इतके 5 तास लाईन लावल्यावर फक्त आणि फक्त आम्हाला लांबूनच दर्शन मिळालं. बघा, इकडचे खांब कोरीव काम किती छान केलंय. ही आमची भक्ती दिदी, ही आमची वहिनी. आता आम्ही बाहेर आलेलो आहोत. आता आम्ही बाहेर येत आहोत. हा माझा भाऊ आहे. आता आम्ही बाहेर लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न चालू आहे. बाहेर आल्याच्या नंतर आम्ही काही फोटोशूट वगैरे केलेले आहेत. बघा, तिथून पुढे आम्ही घरी येतोय. चपला वगैरे घालायचं काम चालू आहे. व्हिडिओ वगैरे काढलेले आहेत. ही माझी बहीण, मी आणि मम्मी, आम्ही सगळेजण फ्रीमध्ये साबुदाणा ही वाटप चालू होता, तर आम्ही साबुदाणा घेऊन इथे 5-6 जणी बसलेलो आहोत. आता आम्ही आलो मोबाईल खरेदी करायला. माझा भाऊ मला तिथूनच पुढे अंबरनाथून मला उल्हासनगरमध्ये घेऊन आलेला आहे. उल्हासनगरचं एक शोरूम आहे, तिथून त्यांनी मला मोबाईल घेऊन देणार आहे असं सांगितलं होतं. मला वाटलं हा मस्करी करते, पण त्यांनी खरंच मला कोणता मोबाईल घेऊन दिलाय तेही बघा. ओप्पो F27. मला तर काहीच मोबाईलचं कळत नाही, पण माझा मोबाईल खराब झाल्यामुळे त्यांनी मला घेऊन दिलेला आहे. मोबाईल कसा आहे, ज्याला वाचतं वाटत असेल त्यांनी मला कमेंट करून सांगा. न्यू मोबाईल महाशिवरात्रीच्या दिवशी भावाने मला गिफ्ट केलेला आहे आणि फर्स्ट टाइम मी माझा स्वतःचा मोबाईल ओपनिंग करत आहे. मोबाईल कसा आहे, ओप्पो F27. त्यासोबत चार्जर वगैरे पण आहे, बॅक कव्हर पण आहे आणि मी खूप खुश आहे. माय न्यू मोबाईल कसा वाटतं मला सांगायचं बरं का सगळ्यांनी कमेंट करून. कसा आहे माझा मोबाईल बघा, खूप खुश आहे मी. न्यू मोबाईल. आता आपण महाराष्ट्रातील सर्व उंच शंकराचं मंदिर पाहणार आहोत. इथे सर्व देवी आणि देवताचं दर्शन आपल्याला मिळणार आहे. त्यात 108 शिवलिंग असं आहे. चला तर आपण दर्शनाला स्टार्ट करूया. बघा, हे शिव विश्व शांतीधाम म्हणून प्रसिद्ध असलेलं मंदिर आहे. हे मंदिर कुठे आहे, श्रीराम पासून काही मिनिटं अंतरावर. हे बघा, हे 9 ग्रह आहेत. हे 9 ग्रहांचाही तुम्हाला मी व्हिडिओ पूर्णपणे शूट करून दाखवलेला आहे. बघा, खूप छान, म्हणजे इथे खूप छान प्रकारे सजवलेलं आहेत. कोणकोणते ग्रह आहेत, जे सगळ्यांनी आपल्या आपल्या ग्रहांचे पाया पडून घ्या. जे कोणाचा ग्रह कमजोर असेल त्यांनी पाया पडा. शुक्र ग्रह बघा, शुक्र ग्रह हिरवा, बुध ग्रह पांढरा, बुध, शुक्र, केतू, शनी, सगळ्या देवांचं इथे मस्तपणे लिहिलेलं आहे. राहू,
मंगल, रवी, शुक्र असे प्रकारे सगळे 9 दर्शन आपल्याला घडवलेले आहेत. चला आता आपण जाणार आहोत इथे हनुमानचं दर्शन सुद्धा आपण घेणार आहोत. हनुमानचं दर्शन घेतल्याच्या नंतर आपण गुफ्याला स्टार्ट करणार आहोत. बघा एवढी म्हणजे दिसायला इतकं आणि इतकं बारीक आहे की असं वाटेल तुम्हाला ह्याच्यामध्ये मी जाईल की नाही, असं आपण जेही जाडा माणूस असेल त्याला वाटेल. पण आतमध्ये गेल्यावर तुम्ही म्हणणारच नाही की एवढ्याशा जागेमध्ये आणि एवढं काही रहस्य म्हणजे लपलेलं आहे. हे मला ज्यावेळेस मी तिथे गेले त्यावेळेस खरंच मला अनुभवायला मिळालं. बघा हे आहे प्रवेशद्वार. चला तर आज आपण आता आतमध्ये जात आहोत. सर्वप्रथम आपल्याला दर्शन मिळत आहे ते म्हणजे महालक्ष्मीचे पती विष्णू देवाचे. तर विष्णू देवाचं आपण दर्शन घेत आहोत. तर पाया पडायला विसरू नका. ज्यांना यायला जमलं नाही त्यांनी ऑनलाईन दर्शन घ्या. बघा विष्णुदेव एकदम आरामात तिथे दर्शन करत आहेत, म्हणजे झोपलेले आहेत. आता मी शंकर सगळ्यात मोठा शंकराचं मंदिर तुम्हाला दाखवणार आहेत. बघा केवढा मोठा शंकर आहेत. ह्यात पाणी आहे, फुल पवार वगैरे आहेत, पण आता त्यांनी बंद केलेला होता. मी व्हिडिओ काढायला आले तेव्हा. आता मी दर्शन घेत आहे. माझ्या भावाला सांगितलेलं आहे व्हिडिओ शूट करायला. नवीन मोबाईलने व्हिडिओही शूट करायला मी घेतलेला आहे. आणि आता आम्ही तिथून पुढे पूर्ण तुम्हाला गुफ्यामध्ये किती प्रकारचं रहस्य आहे तेही तुम्हाला दाखवणार आहे. मी इतक्या जवळ राहत असूनही मला माहीत नव्हतं. हे माझ्या भावानी मला घेऊन गेल्याच्या नंतर कळालं की इथे नेमकं काय काय आहे. बघण्यासारखं खूप काय आहे, फक्त असं बोलून नाही. खरंच तुम्ही एकदा तरी इथे भेट द्या. बघा आता इथे छोटंसं राधाराणीचं मंदिर आहे. म्हणजे एवढ्याशा जागेमध्ये त्यांनी खूप छान सजवून केलेलं आहे. बघा राधाराणीचं दर्शन घ्या. नमस्कार दिसले तुम्हाला? नमस्कार करा. तिथून थोडंसं खाली आल्यावर इथे मला ना खूप छान वाटलं. बघा मग मलाही असं वाटलं की थोडंसं आपणही ॲक्शन करावं. चला आता आपण पुढे जाणार आहोत. इथे यांना विचारलं आम्ही की दर्शन घेण्यासाठी कसं कसं जायचंय, तर त्यांनी सांगितलं इथून सरळ जा, तिथून खाली जा. असं करत करत आम्ही दर्शन घेण्यासाठी दोघं भाऊ बहीण गेलेलो आहोत. बघा आता आम्ही इथून पुढे दर्शन घ्यायला स्टार्ट करत आहे. इथे आहे रामाचं दर्शन घडलेलं आहे. बघा सीताराम, लक्ष्मण आणि बजरंगबली. त्याला जय श्रीराम. इथून पुढे आपण आलो की तिथे गंगावतरण या धरणामध्ये शंकरांनी अवतार घेतलेला आहे. त्यांचंही दर्शन करून घ्यावं. त्याचप्रमाणे गणेशांनी जे पृथ्वीचे 7 प्रदक्षिणे करून, आई वडिलांचे प्रदक्षिणा करून, जिथे त्यांनी आपली म्हणजे त्यांना जे दिलेलं असतं ते त्यांनी पूर्ण केलेलं असतं, त्याचं दर्शन सुद्धा इकडे आपल्याला घडणार आहे. बघा गणपती बाप्पा मोरया. त्याच्यानंतर थोडंसं पुढे आल्यानंतर शंकर पार्वतीचं वेगळ्या अवतारांमध्ये आपल्याला दर्शन भेटतंय. त्यांचं कुटुंब आहे पूर्ण. बघा गणपती आहे, कार्तिकी पण आहे आणि शंकर पार्वती सुद्धा आहे. आता तिथून पुढे आम्ही आलेलो आहोत. बघा इथेही एक मंदिर आहे. तेही वेगवेगळ्या प्रकारचं कोरीवकाम केलेलं आहे. तिथून पुढे आता आम्ही गुफ्यामध्ये स्टार्ट करणार आहोत. असं गुफ्यामध्ये येताना असं वाटत होतं बाप रे एवढीशा गुफ्यामध्ये सगळं आहे का. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायचं म्हणजे जर आपल्याला जिथे कसली मन्नत मागायची असेल तर ती मन्नत सुद्धा पूर्ण होते. तिथे फक्त एक धागा घ्यायचा आहे. ते काउंटरवर आपल्याला मिळतं. ते घेऊन तो जर तुम्हाला तुमची कसलीही प्रकारची मन्नत असेल ते सांगून तुम्ही तो धागा बांधायचा आहे. 108 प्रकारचं शिवलिंग, किती प्रकारचे देवदर्शन, खूप छान प्रकारे आहेत. बघा इथे गणपतीला वंदना करून आपण पुढे स्टार्ट करत आहोत दर्शन. आता बघा ना गुफा म्हणजे तुम्ही म्हणणारच नाही की एवढ्याशा गुफ्यामध्ये खरंच एवढं काही दडलेलं असेल म्हणून. खूप खूप छान आहे. तुम्ही एकदा तरी नक्कीच गुफेला भेट द्या. इथून थोडंसं आतमध्ये आल्याच्या नंतर इथे आम्हाला दिसत आहे हे बघा इथे धागा बांधलेला आहे. ज्याची कोणाची इच्छा असेल, कोणी आयफोन मागतं, कोणी बांगड्या मागतं, कोणी काय सगळ्या प्रकारचे धागे इथे असं आपण बांधू शकतो. चला तर आपण तिथेही नमस्कार करू आणि पुढे चलू. चला पुढे जात असताना वेगवेगळ्या प्रकारचे आम्हाला मंदिर दिसत होते. तर बघा जय जलाराम बाबा अंबरनाथ. आता इथे बर्फाचं शिवलिंग ह्याच्या पाठीमागे आहेत. तेही तुम्हाला दाखवते. बर्फाचं शिवलिंग बघा, बर्फाचं अजूनही तिथे बर्फाचं शिवलिंग आहे. बघा दर्शन घेऊया. माझा भाऊ माझे व्हिडिओ काढत आहे. भावाला सुद्धा थोड्या वेळात दर्शन देत आहे मी. बघा आता इथून पुढे आम्ही थोडंसं पुढे जातच आहोत. चला सगळ्या देवतांचं दर्शन तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. ओम नमः शिवाय,
ओम नमः शिवाय. तिथून थोडंसं पुढे आल्याच्या नंतर इथे 108 शिवलिंग, चक्क मला ते बघूनच वाटत होतं की एवढे छोटे छोटे शिवलिंग 108 आहेत. त्याच्यावर कोणी आपली इच्छा सांगून एक कॉइन टाकतं किंवा काही लोक फक्त दर्शन घेऊन पुढे जातात. 108 शिवलिंग असलेलं हे छोट्याशा गुफ्यामध्ये बघा 108 शिवलिंगाचं दर्शन. तर सगळ्यांनी बोला हर हर महादेव. सगळ्यांनी दर्शन घ्या. तसंच आपण लवकरात लवकर पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, कारण की पुढे अजून आपल्याला भरपूर कसले दैवाचं दर्शन घ्यायचंय. तर इथे पण गणपतीचं मंदिर होतं, तर आपण इथेही गणपतीच्या पाया पडून घेऊया. चला, गणपती बाप्पा मोरया. तिथून पुढे आम्ही बघा ना एवढ्याशा जागेतून त्यांनी खूप छान प्रकार केलेले. तर इथे ना वैष्णोदेवीचं दर्शन आहे, पण असं म्हटलं जातं की वैष्णोदेवीच्या दर्शनाच्या आधी भैरवनाथाचं दर्शन घेऊ, म्हणून मी वैष्णोदेवीचं दर्शन न घेता भैरवनाथाचं दर्शन घेतलेलं आहे. भैरवनाथाचं दर्शन घेऊन झाल्याच्या नंतरच तुम्ही वैष्णोदेवीचं दर्शन घ्यायचं, हे मलाही माहित नव्हतं. जेव्हा मला आमच्या घरातल्या एकांनी सांगितलं की दर्शन करायचं असेल वैष्णोदेवीचं, तर त्याच्याऐवजी आपल्याला पहिलं भैरवनाथचं दर्शन घ्यायचंय. तर चला, वैष्णो माते की जय, भैरवनाथ बाबा की जय. इथून पुढे बघा हे सगळे जे रुमाला बांधलेत ना, तर हे विकायला नाही, हे नवसाचे आहेत. चला, तर आता ज्याचे नवस आहेत ते लोक आपले बांधून जातात. इथे आहे नेत्र देवी. ज्याच्या डोळ्याचा कसलाही प्रॉब्लेम असेल तर इथे नेत्रदान वगैरे करून आपण, म्हणजे नेत्रदान म्हणजे जे प्रकारचे प्लास्टिकचे वगैरे मिळतात ते कसलेही नेत्रदान करू शकतो. इथे आहे रामसीतांचं मंदिर, तर आम्ही इथेही दर्शन घेतलेलं आहे. ज्याचं डोळ्याचा प्रॉब्लेम आहे त्यांनी डोळे दान करू शकतात. ज्याचं कानाचा प्रॉब्लेम, म्हणजे असं वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही गोष्टी इथे देऊ शकतात. चला, इथे बजरंगबली माझ्या भावालाही सांगितलेलं आहे तूही पाया पडून घे, मग त्यांनीही त्याचं दर्शन घेतलेलं आहे. लाईट सारखी ये जा करत होती तरी आम्ही व्हिडिओ काढायचं काही थांबत नव्हतो. व्हिडिओ काढत आम्ही पूर्णपणे दर्शन घेतलेलंच आहे. बघा, आता आम्ही तिथून पुढे आलेलो आहोत. आता हे आमचं दादा सगळं सांगणार आहे तुम्हाला. इथे काय आहे, इथे आहे माता ज्वाला देवी. बघा, ज्वाला देवी ही कंटिन्यू तिथे जळत आहे. म्हणजे एवढ्याशा जागेमध्ये त्यांनी खूप छान प्रकारचं आपल्याला, म्हणजे सगळं देवदेवतांचं दर्शन आपल्याला एकत्रच दिलेलं आहे. बघा किती छान वाटतंय, खूप मस्त आहे ना. इथून पुढे आहे हे एक छोटंसं मंदिर, हे आहे कानाचं. बघा, तिथं तुम्हाला नेत्रदेवी दाखवलं, तर हे कानदेवी आहे. ज्याचं कानाचा काही प्रॉब्लेम असेल त्यांनी इथे येऊन मन्नत मागा आणि कानाच्या देवीचा आशीर्वाद घ्या. तिथून पुढे इथेही आम्ही दर्शन करत आहोत. सगळ्या देवतांचं नावही लिहिलेलं आहे तिथे, तुम्ही पण यायला काही विसरू नका. चला, तिथून पुढे आपण चाललेलो आहोत. जे देवदर्शन मला दिसत आहेत तिथून मी आत जात आहे. म्हणजे तुम्ही बाहेरून बोलणारच नाही की एवढं आतमध्ये गुफा असेल म्हणून. चला, तिथून आपण वरती बाहेर निघलेलो आहोत. बाहेर निघल्याच्या नंतर आपल्याला अष्टविनायकाचं 8 गणपतीचं दर्शन करायचं आहे, ते सुद्धा एवढ्याशा जागेमध्ये. तर हे प्रवेशद्वार आहे अष्टविनायकाचं. चला, तर स्टार्ट करूया. गणपती बाप्पा मोरया. चला, हे बघा 1 2 3, त्याच्यानंतर इथे आहे 4था गणपती. ही जागा खूप छोटी आहे. आम्ही दोघं भाऊ बहीण कशी तरी वाकडे तिकडे जाऊन दर्शन करतोय. बघा, इकडे 4था गणपती आहे. गणपती बाप्पा सगळ्यांना सुख समृद्धी आनंद ऐश्वर्यात ठेव, सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण कर, सर्वांच्या इच्छा पूर्ण कर. 5, हे 6, गुफ्या खूप आतमध्ये आहे त्याच्यामुळे काही सुचत नाही इकडून तिकडून जाताना. हे बघा, हे 7 आणि आता हे बाहेरचं 8वं. हे अष्टविनायकाचे 8 गणपती आहेत. बघा, एवढ्याशा जागेमध्ये 8 गणपती, ते बाकीचं. आणि तुम्हाला एक विशिष्ट म्हणजे इथे 1 रुपया इतकं छोटंसं खड्डा आहे. त्या खड्ड्यामधून अक्षरशः पूर्ण महादेव दिसत आहे. मी तुम्हाला झूम करून दाखवले. अक्षरशः 108 पिंड प्लस महादेव आपल्याला शंकर तिथे दिसत आहे. 1 रुपयाच्या एवढाच खोल आहे तिथे. बघा, आता तिथे पुढे इथे शंकराचं मंदिर आहे, समोर पिंड आहे, माता राणीचं मंदिर आहे, शिर्डीचे साईबाबाचं मंदिर आहे. सगळ्यांचं एकाच ह्याच्यामध्ये सर्व देवादेवतांचं दर्शन आपल्याला भेटण्याचं खूप छान प्रमाणे ह्यांनी बांधलेलं गुफा आहे. आता आम्हाला ह्या गुफ्याचं दर्शन घेतल्याच्या नंतर
आता आम्ही बाहेर येणार आहोत. बाहेरचं पण बॅकग्राऊंड खूप मस्त आहे. महालक्ष्मीची एंट्री आहे, बाकीचं हत्तीचं मुख आहे, म्हणजे खूप छान केलेलं आहे. तर चला आता आपण आपला व्हिडिओ तर झालेला आहे. आता आपण बाहेर येणार आहोत. बाहेर आता येऊन आपण घरी जाणार आहोत. मी तुम्हाला एवढा व्हिडिओ काय लांबत बसत नाहीये. तर चला मंडळी. आणि